यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। धनंजय मुंडेंना माजगाव सत्र न्यायालयानं धक्का दिलेला आहे। माजगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने आलेला आहे। धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। एकीकडे या प्रकरणामध्ये आज पुरावे सादर केलेले होते करुणा मुंडे यांनी, तर दुसरीकडे आता माजगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडेंना धक्का दिल्याचं दिसतंय। माजगाव सत्र न्यायालयाचा निकाल हा करुणा मुंडे यांच्या बाजूने आलेला आहे, ज्या धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी असल्याचा दावा करतायत। आपल्याला पोटगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे, तर दुसरीकडे त्या आपल्या पत्नी नाहीत असा दावा मुंडेंकडून केला जातो। आणि याच प्रकरणामध्ये माजगाव सत्र न्यायालयाने निकाल मात्र करुणा मुंडेंच्या बाजूने दिलाय। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काय सांगाल, माजगाव सत्र न्यायालयाने नेमका काय निकाल दिलेला आहे या प्रकरणात? आज खरं तर या प्रकरणामध्ये सकाळच्या वेळेला आर्ग्युमेंट झालेले आहेत। दोन्ही वकील, धनंजय मुंडे यांचे वकील आणि त्याचबरोबर करुणा शर्मा यांचे वकील। तर हा जो निकाल आहे हा करुणा शर्मा यांच्या बाजूने लागलेला आपल्याला बघायला मिळतं। करुणा शर्मा यांची जी याचिका यांना जी बॉम्बे बांद्रा सत्र न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता तो निर्णय जसाचा तसा ठेवण्यात आला। त्याला आव्हान देणारी जी याचिका होती ती याचिका ही फेटाळून लावण्यात आलेली आहे। 2 लाखाची पोटगी देण्याचं हे बांद्रा कोर्टाने सांगितलेलं होतं धनंजय मुंडे यांना, आणि त्यालाच आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली होती। आज माजगाव कोर्टाने सुद्धा पुन्हा एकदा करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। आणि त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। परंतु मगाशी जेव्हा आम्ही धनंजय मुंडे यांच्या वकिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की जो काही निर्णय लागेल, जर तो निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर त्यासाठी ते हे देणार आहे, वरच्या कोर्टामध्ये ते अपील करतील। त्यानुसार हा जो निर्णय आहे हा धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेलेला असल्यामुळे धनंजय मुंडे हे आता कदाचित वरच्या कोर्टात जातील। परंतु करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे करुणा मुंडे यांना एक दिलासा मिळाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। निश्चितच। आणि आतापर्यंत ज्या ज्या कोर्टामध्ये ते गेलेले आहेत किंवा ज्या पद्धतीने युक्तिवाद या दोन्ही बाजूने झालाय त्याच्यामध्ये कुठेतरी करुणा शर्मा यांचीच बाजू ही जड राहिल्याचं आपल्याला दिसतं, त्यांच्या बाजूने निर्णय आल्याचं दिसतं। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल। धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। बांद्रा न्यायालयाने पोटगी देण्याचा निर्णय दिलेला होता आणि त्याच निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका माजगाव कोर्टामध्ये करण्यात आलेली होती। मुंडेंच्या वकिलांकडून मात्र त्यांना पुन्हा एकदा धक्का बसल्याचं दिसतंय आणि त्यांची जी याचिका आहे ती फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढच्या कोर्टामध्ये जेव्हा मुंडे जातील तेव्हा हा जो निर्णय आहे तो कायम ठेवला जातो का त्याच्यामध्ये आणखी काही वेगळा निर्णय न्यायालय देतं तेही बघावं लागणार आहे। तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी आज दुसऱ्या न्यायालयामध्ये आपणच धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे पुरावे सुद्धा सादर केलेले होते। ते पुरावे हे बरोबर नाहीयेत, चुकीचे आहेत असा दावा मुंडेंच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। मात्र करुणा शर्मा यांची जेव्हा प्रतिक्रिया आलेली होती त्या प्रकरणानंतर, सुनावणीनंतर, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की आपल्यासोबत लग्न करण्यासाठी जो पुरुष तयार होईल त्याला 20 कोटी रुपये दिले जातील तशी ऑफर आहे। धनंजय मुंडे यांचे जे हस्तक आहेत किंवा त्यांच्या बाजूचे जे लोक आहेत ते तशी ऑफर देत आहेत असा एक खळबळजनक आरोप केलेला होता करुणा शर्मांनी। आणि याशिवाय आपल्याला त्या काळामध्ये 96 मध्ये हिरोईनची ऑफर होती तरी सुद्धा आपण लग्न केलं धनंजय मुंडेंसोबत आणि त्यांच्यासोबत आपण राहिलो एक चांगली बायको म्हणून, असा दावा सुद्धा करुणा शर्मा यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। तर पोटगी मागितलेली होती करुणा शर्मा यांनी आणि त्यानुसार बांद्रा न्यायालयाने तसा निर्णय सुद्धा दिलेला होता, मात्र त्याला आव्हान मुंडेंकडून देण्यात आलंय। पण ही आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। त्यामुळे पुढच्या न्यायालयामध्ये या प्रकरणात नेमकं काय होतं तेही बघावं लागेल।